जय श्रीकृष्ण सर्वांना. हनुमान जन्माच्या जयंतीच्या नाही, जन्माच्या हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा. जयंती पुण्यतिथी ही नेत्यांची माणसांची साजरी केली जाते आणि जन्मोत्सव हा आपले जे अवतार घेतलेले किंवा भगवंत आहेत त्यांची करायची. आपण काल 12वा श्लोक जरा घाईत पाहिलेला होता, पुन्हाच तो घेणार आहोत. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. आज आत्ताच म्हटलं तसं पहाटे जन्मल्या सूर्याला गिळायला जाणाऱ्या हनुमंताचा आज जन्मदिवस, जन्मोत्सव. म्हणजे सगळ्यांना ब्राह्ममुहूर्तावर उठून या जन्मोत्सवासाठी जावं लागतं आणि आपल्याही मनातला, शरीराचा काही आळस असेल, कंटाळा असेल तो घालवला जातो. आणि हनुमानासारखी शक्ती, बुद्धी आणि भक्ती आपल्याला मिळू देत म्हणून मी प्रार्थना सर्वांच्या वतीनं करते. एक श्रीधर स्वामींनी छान असं हनुमान स्तोत्र रचलेलं आहे. आपल्याला हनुमान चालिसा किंवा भीमरूपी ही स्तोत्र सगळ्यांना माहिती आहेत, पण अतिशय सोपं असं हे स्तोत्र आहे. सुखैकदामभूषणं मनोजगर्वखण्डनम् अनात्मधीविगर्हणं भजेऽहमञ्जनीसुतं. भवाम्बुधि तितिर्षुभि सुसेव्यमानमद्भुतं शिवावतारिणं परं भजेऽहमञ्जनीसुतं. गुणाकरं कृपाकरं सुशान्तिदं यशस्करं निजात्मबुद्धिदायकं भजेऽहमञ्जनीसुतं. सदैव दुष्टभञ्जनं सदा सुधर्मवर्धनं मुमुक्षुभक्तरञ्जनं भजेऽहमञ्जनीसुतं. सुरामपादसेविनं सुरामनामगायिनं सुरामभक्तिदायिनं भजेऽहमञ्जनीसुतं. विरक्तमण्डलाधिपं सदात्मवित्सुसेवितं सुभक्तवृन्दवन्दितं भजेऽहमञ्जनीसुतं. विमुक्तिविघ्ननाशकं विमुक्तिभक्तिदायकं महाविरक्तिकारकं भजेऽहमञ्जनीसुतं. सुखं यदेवमद्वयं बृहत्त्वमेव तत्स्वयं इतीह बोधिकं गुरुं भजेऽहमञ्जनीसुतं. विरक्तिमुक्तिदायकम् इमं स्तवं सुपावकं पावनं पठन्ति ये समादरात् न संसरन्ति ते ध्रुवं, न संसरन्ति ते ध्रुवं, न संसरन्ति ते ध्रुवं. कामेश्वर पीठातील रामापुढं श्री मारुती मूर्तीची स्थापना करताना श्रीधर स्वामींनी हे स्तोत्र रचलेलं होतं. आणि आपल्याला नेहमीचा माहितीचा श्लोक तर माहितीच आहे. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये.
इथे संगमनेरमध्ये मारुतीचं भव्य मोठं मंदिर आहे. मोठा मारुती मंदिर असंच त्याला म्हणतात. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे, ते मला वाटतं सगळ्यांनी यूट्यूबवर किंवा असं ऐकलं असेल, वाचलं असेल, की ज्या वेळेला पारतंत्र्याचा काळ होता आणि इंग्रजांनी सगळ्या मंदिरांवर सुद्धा अशी बंधनं घातलेली होती, तर या मारुतीचा रथ, मोठा रथ आहे, अजूनही त्यावेळचाच तो रथ जतन केलेला आहे. तर तो रथ ओढत ओढत नेला जायचा. इंग्रजांनी तिथं बंधन घातलं की अजिबात रथयात्रा वगैरे काही काढायची नाही. तर त्या बाईंचं, माझ्या कमलाबाई वगैरे असं नाव आहे त्यांचं, होतं. म्हणजे 90 वर्षाच्या बाई होत्या. पहाटे त्यांनी जन्म झाल्यानंतर त्या स्वतः तिथं आल्या आणि जे अधिकारी त्यांना अडवत होते त्यांना यांनी अडवलं आहे असं हात करून. आणि त्या म्हणल्या, आम्ही हा रथ ओढणार म्हणजे ओढणार, तुम्हाला मारायचं असेल मारा, काय करायचं ते करा. आणि त्यांनी आपल्या खांद्यावर त्याचं झूग घेऊन, अशा अनेक महिला त्यांच्याबरोबर घेऊन तो रथ ओढत 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 नेलेला आहे. नंतर पुरुषांनी पण साथ दिली असणार, पण एका स्त्रीचं कौतुक आहे हे सांगण्याजोगं. आणि म्हणून अजूनसुद्धा तो रथ ओढण्यासाठी पहिल्यांदा महिलांचा मान असतो. तर आम्हाला तेवढ्यासाठी धडपडत जायचं होतं की नाही बाबा, 5 मिनिट तरी निदान त्या रथाला आपले हात लागू देत, थोडं तरी पुढं 4 पावलं 5 पावलं जायचं. खूप गर्दी असते, सगळे वाजंत्री, मिरवणुका, हल्ली लेझिम, ताशा वगैरे सगळं असतंच. पण हे म्हणून ते एक आश्चर्य आहे, या गावाचं ऐतिहासिक म्हणून हा प्रसिद्ध असा उत्सव असतो. आता आपल्याला 12वा श्लोक आपण पाहत होतो की आशा पाश शतैर्बद्धा कामक्रोधपरायणा इहन्ते कामभोगार्थम अन्ये अन्यायेनार्थसंचयान. या आसुरी लोकांची सगळी संपत्ती, सगळं कशासाठी असतं तर अन्यायानं धन इत्यादी पदार्थांचा संग्रह करण्यासाठी असतं. आणि विषयो कामोपभोग परमा, कामभोगार्थम, सगळ्या कामनांचा भोग घेण्यासाठी, विषय भोगांच्या पूर्ततेसाठी हे अन्यायानं पैसा गोळा करतात, धनादीचा संग्रह करतात. आणि आशेच्या शेकडो, शतैही आशापाशबद्ध, शतैही बद्धा, शेकडो आशापाशांनी बद्ध झालेले हे लोक, कामक्रोधपरायणा, सगळी दुश्चिन्ह, सगळ्या दुष्प्रवृत्ती, दुष्वृत्ती या त्यांच्याकडे आहेत. आणि काम आणि क्रोध यांच्यामध्ये ते तत्पर, परायण झालेले असतात. मग असं आपल्याला व्हायचं नाही आहे. पण भगवंत या आसुरी संपत्तीच्या लोकांचं जास्त वर्णन करतात. म्हणजे आपण जर यातलं काही चुकून करत असू तर आपल्यालाही त्याचा गुण चिकटला आहे का हे पाहून आपण त्याच्यापासून दूर व्हायचे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि आपल्याला ते चीड आहेच अन्यायानं वागणाऱ्यांची, अन्यायानं हिरावून घेणाऱ्यांची अतिशय चीड येते. पण आपण त्यांचा बंदोबस्त करू शकत नाही. आणि तो बंदोबस्त करण्याचं काम हे सगळ्यांनी मिळून करायला हवे. त्याच्यावरच्या आता समश्लोकी काल राहिलेल्या होत्या. आशेने लेईले फास, कामक्रोधात तत्पर, भोगासाठी अधर्माने इच्छिती धनसंचय. संत तुकाराम म्हणतात, आशापाशे ते निबद्ध, देविरुद्ध श्रीपादा, कामक्रोधासी आश्रित, किमिश्रित लोकांशी, किमिश्रित लोभांगी, इहलोकींच्या भोगार्था परमार्थ नायके, धनन्याय संग्रह तुकाग्रह रूप त्या. इहलोकीचे भोग फक्त पाहिजेत आम्हाला, परलोकीचे बाकी पारमार्थिक भोग कुठलेच नकोत. गोखले म्हणतात, आशा पाश शतीबद्ध, कामक्रोध परायण.
अन्याये द्रव्यप्राप्तीती काममार्गार्थ वांछिती. सेनापती बापट म्हणतात आशा पाशशती बद्ध कामक्रोधपरायण. सगळ्यांची तशीच आहे साधारण रचना. इच्छिती कामभोगार्थ अन्याये अर्थसंचय. नंदापुरे म्हणतात आशांच्या शतापाशी गुंतले कामक्रोधे युक्त सदा स्वकामभोगास्तव अन्याये धनसंचय इच्छिते सदा. सतत धनसंचय पण हा असा अन्यायानं करण्याची त्यांची इच्छा असते. हरिपंडित म्हणतात आशापाश अति कसे रतपहा तेणे गुणे बद्धही काम क्रोध मदादी दुर्गुण भरे की त्याविषयी अग्रही. अन्याया करुणी धनास बरवे ते इच्छिती संभ्रमे स्त्री भोगादिक सौख्य भोगुनी सदा उन्मत्त होती भ्रमे. या भ्रम झाल्यासारखे हे उन्मत्त झालेले आहेत आणि दुसऱ्यांचा अजिबात विचार करत नाही. शंकराचार्य म्हणतात शेकडो आशांच्या पाशानं बांधले गेलेले आणि सर्व बाजूंनी ओढले जाणारे, काम आणि क्रोध यांच्यामध्ये तत्पर असणारे, काम आणि क्रोध हे ज्यांचे सर्वोत्तर राहण्याचं ठिकाण आहे, त्यांचं निवासस्थान कामे क्रोधामध्येच असतं, असे कामक्रोधपरायण लोक धर्मासाठी नव्हे तर केवळ भोग्य वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी अन्यायपूर्वक अर्थात दुसऱ्यांचे सत्वहरण करणं, पापमय कृतींच्या योगानं धनादिकांचा संग्रह करणं यासाठी धडपडत असतात. आता ते कित्येक उदाहरणं ज्ञानदेवही देतात किंवा आपण पाहत असतो की मधमाशांच्या पोळ्या असतात बघा, आणि त्या पोळ्यामध्ये मध साठवण्यास त्या सुरुवात करतात. आपण पाहिलं असेल इतक्या माशांची तिथे गर्दी असते मधमाशांची की जसं जसं त्या पोळ्याचा आकार मोठा वाढतो आणि पोळं हे रिकामं भासायला लागतं, मग पुन्हा त्या मध आणून त्यात भरायला सुरुवात करतात आणि ते मोठं झालेलं पोळंही मधानं भरतं. ती त्यांची आपण पाहिलेली आहेत. आधी अगदी एवढंसं छोटंसं असतं, काही जण तर एवढंसे छोटीशीच पोळी आणतात, एवढं 2-4 चमचे मध मिळालं तरी बास. त्यांच्यापेक्षा आपली हाव वेगळी असते. पण मधमाशांची हाव कधी संपत नाही. असेच काही कोल्ह्याची वगैरे पण आपल्याला गोष्टी माहिती आहेत की उंचावर असलेल्या द्राक्षाच्या घडासाठी खूप धडपडतात, खूप उड्या मारतात आणि शेवटी नाही मिळालं की मग त्याच्यावरनं म्हण पडलेली आहे बघा, कोल्ह्याला द्राक्षे आंबट. मग ते तो उद्योग सोडतात आणि निघून जातात. म्हणजे जी गोष्ट आपल्याला मिळत नाही. बगळे तसेच असतात, डोळे मिटून ध्यान करत असतात, मासा आला की त्याला पकडतात. किंवा हल्ली मुलांचे बघा च्युइंगम असतात, चावून 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 चघळ चोथा होईपर्यंत किती वेळ ते चघळत बसायचं आणि गिळत राहायचं आणि त्याच्या आत अक्षरशः म्हणजे प्लॅस्टिकचा भाग असल्यासारखं असतं. तर हे असल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. म्हणजे एखाद्या सुखाचा आनंद घेण्यापेक्षा तो चघळत बसण्यात या लोकांना धन्यता वाटते. इतका धनसंचय करायचा की सतत त्यांची 5ही इंद्रिय हपापलेली असतात. प्रत्येक इंद्रियाचा भोग घेण्यासाठी ते खूप धडपडतात. काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात एक लेख आलेला होता आणि एका माणसाला 50 अंडी, 4 कोंबड्या, पावाच्या 10-12 लाद्या केवळ नाश्त्यासाठी लागत होत्या आणि त्याच्या विमान प्रवासासाठी विमानातील बैठकीची रचनासुद्धा बदलावी लागली. विमानात चढण्यासाठी वजन उचलण्याच्या यंत्राचा उपयोग करावा लागला. जशी बाकीची सामानं चढवण्यासाठी लागतात तसं याचं वजन उचलण्यासाठी. मग एवढं शरीर कशाला वाढवायचं?
त्याला काही मर्यादा घालायची का नाही. आत्तासुद्धा पाहतो तरुण मुलं अशी संबंध बेफाम खूप वाढलेली असतात. तर त्याला वेगवेगळी कारणं आहेत. चिंता, टेन्शन्स आणि अवेळी झोपच नसते या मुलांना. खरं सांगायचं तर रात्र जागल्यामुळं ही अशी देहाची सगळी परवड होऊन जाते. तर असे लोक म्हणजे धरणीला भार आहेत. त्यांनी वेळच्या वेळेला, पण ते तरी एक वेळ परवडले. पण जे दीनदुबळ्यांना छळून पीडा देऊन त्यांची धनदौलत लुटतात किंवा त्यांच्या तोंडातला घास काढून घेतात, त्यांच्या मुलांना फुकट राबवून घेतात, त्यांच्या स्त्रिया म्हणजे यांच्या भोगदासी असतात, असे जे उन्मत्त आसुरी लोक आहेत. तसं आपण सुंदर फूल दिसलं तर तोडणंसुद्धा काहींना आवडत नाही, म्हणजे नको तोडायला. पण तोडावं, वास घ्यावा, गंध घ्यावा किंवा ते न करता देवाला अर्पण करावं. पण दुष्ट लोक ते कुस्करून टाकतात. तशी हे दुष्ट आसुरी संपत्तीचे लोक दुसऱ्यांचा फायदा घेऊन त्यांना अक्षरशः गिळंकृत करायला किंवा दुसऱ्याचा फायदा तो माझाच फायदा व्हायला पाहिजे असं समजत असतात. ज्ञानदेवांनी तर त्यांच्याबद्दल खूप छान वर्णन केलेलं आहे. वांछित तव नपवती, मग कोरडियेची आशेची संतती, वाढवू होती कोश किडे. कोशातले किडे कसे असतात, आपल्या भोवती सगळं वाढवत जातात आणि नंतर अगदी कोरडं पडलं तरीसुद्धा त्याला ते पुन्हा ओढवतच राहतात. म्हणजे वांछित आपल्याला पाहिजे तो विषय मिळाला नाही तर त्या कोशात अडकलेल्या किड्याप्रमाणे कोरड्याच आशेचा धागा ताणत बसतात. आणि वासनेची तृप्ती झाली नाही की तिलाच द्वेषाचं स्वरूप येतं. म्हणजेच क्रोध, कामाचं रूपांतर क्रोधात आपण 2-3 अध्यायात पाहिलेलं आहे. आणि पुन्हा 16व्यातही म्हणलेलं आहे, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भ आणि त्रिविधम नरकस्येदम, अशी सगळी त्याची विशेषणं आपण आता यातच पाहायचं आहे पुन्हा. तर ठाण्यावरचा म्हणजे एखाद्या ठिकाणचा पहारेकरी जो असतो तो रात्रभर अशा घिरट्या मारत असतो. दिवसाही घिरट्या मारतो आणि रात्रभर पुन्हा तो पहारा करतो. म्हणजे त्याला शांतता अशी जीवाला नसतेच. तसे हे जे आसूर आहेत हे कामवासनेनं इतके लडबडलेले असतात किंवा इतके आकृष्ट झालेले असतात की त्यांना वरनं खाली लोटून दिलं, कामवासनेनं एकदा त्यांना वरनं खाली लोटून दिलं की ते क्रोधाच्या टेकडीवर पडतात, आदळतात. आणि मग रागद्वेषात विषयींचं प्रेम त्यांचं या विश्वातसुद्धा मावेनासं होतं. मग कोणाला ठार मारतात, कोणाला सर्वस्व लुटून नेतात. मागे बघा दरोडेखोर वगैरे अगोदर अशी दहशत टाकायचे, अजूनही काही ठिकाणी हा प्रकार चाललेला आहे. सगळ्यांचं सगळं सुख हिरावून घ्यायचं, उद्ध्वस्त करून टाकायचं जीवन, असं ते करत असतात. प्राण्यांनासुद्धा खूप मारतात, प्राण्यांना उरबाडतात. प्राण्यांना सांगितलं तसं इतक्या कोंबड्यांनी इतके, काही खरं आहे का हो? म्हणजे जीवोजीवस्य जीवनम हे जरी एक ध्येय हे असलं, सृष्टीचं चक्र असलं, तरी आपण त्याचा किती फायदा घ्यायचा, किती लाभ घ्यायचा, स्वतःसाठी किती दुसऱ्यांची पिळवणूक करायची, असे हे सगळे असतात. आता ते कशासाठी सगळं करतात, कशामुळं करतात? आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणा. आत्ता तेच सांगितलं, पण अजून त्यांची पुढची आव कशी आहे? इदमद्य मया लब्धम इमं प्राप्स्ये मनोरथम इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम. ते असं विचार करतात, इदम अद्य मया लब्धम इमं प्राप्स्ये मनोरथम. छोटे छोटे संधी आहेत. इदम अधिक अद्य, लब्धम अधिक इमम, आणि खालच्या ओळीला इदम अस्ति इदम अपि मे भविष्यति पुनः धनम. विसर्गाचा फार झालेला आहे. पुनर्धनम म्हणजे पुनः धनम. म्हणजे अद्य मया इदम लब्धम,
अद्य म्हणजे आज, मया म्हणजे मी, माझ्याकडून, इदम म्हणजे हे, लब्धम म्हणजे मिळालं, म्हणजे आज मी हे प्राप्त करून घेतले. इमम मनोरथम प्राप्से, आता हा मनोरथ प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि इदम अस्ति मे धनम, आणि माझ्याजवळ एवढं धन आहे. पुनहापि इदम भविष्यती, आणि पुन्हासुद्धा हे अधिक होऊन जाईल. म्हणजे हे सगळं मलाच मिळायला पाहिजे. ते सारखं काय विचार करतात, आज मी एवढं मिळवलं, आता अजून मला काही मिळवायचे, त्याच्यासाठी माझे मनोरथ अजून वाढतातच आहेत. मनोरथाचं फळ मागे गोष्ट सांगितली होती, पण तो साधा बिचारा भिक्षेकरी होता. हे जे मोठाले आहेत ना, धनाढ्य, त्यांची हाव तर कधीच संपतच नाही. म्हणजे किती मोठाल्या जागा, इमारती, गाड्या, सगळ्या बँका भरून टाकणं, म्हणजे हे एवढं मला आज मिळालं आहे, पण मी अजून कधी, उद्या मला काय मिळेल. आणि हे सगळं धन आहे, हे सुद्धा माझंच सगळं होऊन जाईल. लोकांना, गरीब लोकांच्या नावावर करायचं, नंतर ती संपत्ती सगळी आपणच बळकावून घ्यायची. आपल्या नावावर दाखवता येत नाही म्हणून 10 जणांच्या नावावर दाखवायची. म्हणजे आज मी मिळवले, आत्ता माझे मनोरथ मी पूर्ण करीन, एवढं सगळं द्रव्य आहे, पुन्हासुद्धा मला मिळेल. म्हणजे त्या धनाची आणि सगळ्या द्रव्याची त्यांची आस कधी भागतच नाही. श्लोक बघूया. हे आज लाभले आता, तो जोडीन मनोरथ, हे आहे तेही होईल, माझेची सगळे धन, हे सगळं धन माझं होईल. आत्ता आमच्या इथं बघा बिल्डर आहेत, समोरच्यांची जागा होती, मी म्हटलं ना, सगळं गणेश नगर, त्यांच्या वडिलांनी ती जागा सगळी, म्हणजे शेतीच असायची पूर्वी, ती सगळी शेती त्यांनी मिळवलेली होती. नंतर ती बिगर शेती करतात, मग सगळे प्लॉट पाडले, लोकांना जागा दिल्या स्वतःसाठी. आता त्यांनी 10 गुंठे ठेवलेली होती जागा, आता 10 गुंठ्यातली 6 का 7 गुंठे एका बिल्डरनी घेतली, त्यांना समोरच्या बाजूला एक घेतलेली आहे. असं जागोजागी मिळा, आणि सगळीकडं फक्त आपलं नाव करून ठेवायचं, थोडंसं खणून बिणून काहीतरी काम करून ठेवायचं, आणि मग ती 5-10 वर्ष आपली चालूच राहते सगळी कामं. म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांना सतत त्या धुळीचा, सगळ्या आवाजाचा हा त्रास होतच असतो. मोठ्या शहरामध्ये तर काय, आता 20 मजली, काल कोण म्हणलं 100 मजली, कशाला काही लिमिटच नाही आहे, किती करायचं हो. सगळी हवा, पाणी सगळं दूषित होते. तर आता ते सांगतायत, हे आज लाभले आता, तो जोडीन मनोरथ, हे आहे तेही होईल, माझेची सगळे धन. तुकाराम महाराज म्हणतात, मिळविले आजी मी आहे, हिशोब पाहे दप्तरी. याचा सगळा दप्तरात हिशोब पहा. मनोरथ हा होणार, की सोनार दे डाक. आता मनोरथ हा पूर्ण होणार आहे का? सोनार काय करतो, थोडंसं बिघडलेलं असेल की तिथं डाक देतो, पुन्हा तो दागिना थोडे दिवस चालू राहतो. मजा आहे हे बोलती, पैकोलती पिशाची, पुन्हा धनदैवे मिळे, तुकया खळे गांजावे. या खळांनी म्हणजे दुष्टांनी सगळ्यांना गांजावं, तुकयासारख्यांना, किंवा जे साधू आहेत, संत सज्जन आहेत, त्यांना गांजण्याचं काम. आणि त्याच्या विरुद्ध ते काय म्हणतात, जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते तेची जाणावा. हे तुकोबांचे विचार आहेत. पण त्याच्या विरुद्ध हे सांगतायत वर्णन, की सगळं माझंच आहे, सगळं मलाच मिळावं. काशीनाथ स्वामी म्हणतात, संपादिले हो धन आजी हे मिया, पावेन मी अन्य मनोरथ यया, आता गृही हे धन इतुके असे, होईल उत्पन्न आणि खसीरसे. आठल्ले म्हणतात, केरळमधले आहेत,
हे आज म्या मिळविले इतक्या धनास, की मेळवीन इतके उदयीच खास. मद्रव्य आज इतके शिलकीत आहे, होईन खास इतके उदयीक पाहे. एकदम मला ते शेअर होल्डर्स आणि ह्याच्यावरचं आठवते की लोक किती ते लावून बसतात, आज काय दर आहे, उद्या मला किती मिळेल, परत ती रक्कम गुंतवायची, परत परवाला किती मिळेल. तसा हा श्लोक आहे बघा, की आज मला एवढं मिळालं आहे, हे माझंच होणार, उद्या मला काय मिळेल तेही माझंच व्हायला पाहिजे. सत्य म्हणतात, मला लाभले आज हे सर्व काही, तशी प्राप्त होणार इच्छा दुजीही. बहुद्रव्य माझ्या असे संग्रहाते, तसे सर्व होईल माझे पुन्हा ते. भरपूर डबूल आहे माझ्याकडे असं ते सांगतायत, पण अजून मला व्हावं ही इच्छा आहे. म्हणजे ती आशानाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला, बद्धाय या प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. ही आशा अशी आहे बघा माणसाला, की इतकी जखडून ठेवते, ती अशी आश्चर्यकारक साखळी आहे की बद्धाय या प्रधावंती, तिनं बांधले गेलेले हे धावत सुटतात, आणि मुक्त, आणि तिच्यापासून जे मुक्त आहेत ते मात्र पांगळ्यासारखे राहतात. मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत. देशपांडे म्हणतात, आजी तुके म्या मेळविले आहे, मनोरथ ही दुजे पुरवणार आहे. ए तुले धन मज जवळी सिद्ध आहे, आणखी हेही मिळे असे आहे. आपलाच देश विकायला निघालेले लोक आहेत की नाही आपल्याकडे. आपल्याला मोठेपण मिळालं, पद प्राप्त झालं की कुठून, म्हणजे त्यांच्या काय कल्पना ते लढवतील, आणि आपल्याच देशाला सगळं विकून दुसरीकडनं आपल्याला फायदा, म्हणजे आपल्या देशासाठी प्राण अर्पण करणारे जे सगळे देशभक्त, शिरीष कुमार, गेनू बाबू, किती लोकांची नावं सांगावी. सावरकरांच्या बरोबर तर किती लोक होते असे, आणि त्या सगळ्यांनी आपला देह आत्माहुती दिलेली आहे. आणि आता मात्र हे समर्थांनी सांगितलंय तसं, समर्थ म्हणा किंवा त्या भगवंत सांगतायत की आसुरी संपत्तीचे हे लोक, अर्थात त्यावेळेलाही एवढे होतेच बरं का. म्हणजे काळ फक्त बदलतोय. द्वापर युगामध्ये सुद्धा हे एवढं चालू होतं, भगवंतांनी सांगितलंय, आणि त्याचा तर आता कलियुगात कहर झालेला आहे, किंवा त्या अगदी शिगेला पोचलेला आहे. आज यावेळी मी हे एवढं धन प्राप्त केले, त्याप्रमाणे विशिष्ट मनोरथ, मनाला तृप्त करणारा पदार्थ सुद्धा मी प्राप्त करेन. आणि एवढं धन तर माझ्याजवळ आहेच, एवढंच धन पुढील वर्षी होईल, त्या योगे मी धनवान आणि कीर्तिवंत होईल. काय श्लोक आहे खरं, आता डोक्यातच बसला माझ्या चांगले. इध मध्यमया अलब्धम इमं प्राप्स्ये मनोरथम. आणि किती मनोरथ, म्हणजे मला भरपूर संपत्ती हवी, भरपूर जमीन जुमला हवा, भरपूर वाहनं हवीत, मोठाले व्यवसाय हवेत, ते परदेशापर्यंत माझे व्यवसाय चालले पाहिजेत, आणि इतका मला मोठं व्हायला पाहिजे की या जगातला श्रेष्ठ मीच, अशी पण महत्त्वाकांक्षा ठेवणारे लोक आहेत. आहे का वेळ? आहे. पुढचा बघूया. आता पुन्हा काय, अजून त्याची आकांक्षा काय आहे. असौ मया हतशत्रुर हनिष्ये चापरानपि, ईश्वरोहमहं भोगी सिद्धोहम बलवान सुखी. तो स्वतःला ईश्वर समजतो. फार छान आहे हा पण श्लोक. असौ मया हतशत्रू, मया म्हणजे माझ्याकडून, मी, असौ म्हणजे हा, तो शत्रू, तो शत्रू मी आज मारलाय. हत हा म्हणजे ठार मारलाय. आणि पुढे म्हणतात शत्रुहू हनिष्ये च अपरान अपि. अपरान म्हणजे दुसऱ्या, अपि म्हणजे सुद्धा, शत्रून म्हणजे शत्रूंना, हनिष्ये भविष्यकाळ सांगितलंय की दुसऱ्या शत्रूंना सुद्धा मी आता ठार मारीन. आज या शत्रूला ठार मारलं, आता उद्या दुसऱ्या शत्रूंना ठार मारीन. कारण मी कसा आहे, ईश्वर हा अहम,
अहो मी ईश्वर आहे साक्षात, माझ्या सत्तेवर सगळं चाललेलं आहे. अहम भोगी, मी सगळं भोग भोगतो. सिद्ध हा अहम, अहो मी सिद्ध आहे, म्हणजे सगळ्या सिद्धींनी युक्त आहे. आणि बलवान आहे, बलवान आहे आणि सुखी आहे. या जगातला सुखी सगळ्यात मीच, या जगातला बलवान सगळ्यात मीच, असा मानणारा हा जो आहे ना, त्याचा अहमनी केवढा मोठा वाढवलेला आहे. अहंगंड म्हणतात बघा, तसं आहे, सगळं मीच आहे. म्हणून त्या रावणाला परत अजून डोक्यात येते बघा, त्याचं अपूर्ण राहिले अजून सगळं वाचणं, युद्धकांड सुरू आहे. किती जणांनी बजावून सांगितलं, समजावून सांगितलं की नका तुम्ही ह्या नादी लागू, स्वतःच्या कुळाचा सगळा नाश आहे, सगळ्या राज्याचा नाश, सगळे आपले बांधव गेले, आपली मुलं गेलेली आहेत, सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. आता स्वतः तरी जर जगायचं असेल, अजून चांगलं आयुष्य पाहिजे असेल, तर इतकं सोपं होतं की सीतेला परत देणं. अगदी कुंभकर्णानं सुद्धा काल ते समजावून त्याला सांगितलेलं आहे. आणि ते सगळे त्यालाही स्वतःला रावणाला पटते बरं का, की हा जो कोणी आहे हा राम काही साधा मानव नाहीच आहे, तो परमात्मा आहे, सगळं निर्मितीचं कारण तोच आहे, ही सृष्टीचं सगळा काय म्हणू आपण, सगळी सृष्टीचं नियंता तो आहे, हे सगळं त्याला कळतंय. पण तरीसुद्धा म्हणतो नाही, मी ईश्वर आहे, मी सगळ्या देवांवर हे करणार आहे. अगदी हे जे 4-5 श्लोक आहेत ना, हे मी काल म्हणलं तसं सगळे रावणाला लागू पडणार आहेत. आणि मी आज ह्या शत्रूला मारलं, उद्या ह्या शत्रूंना मारीन, आणि इतर सगळ्याही शत्रूंना ठार करून मी असा सगळ्यात बलवान आणि सुखी असा होणार. आणि शेवटी काय म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तसं या अहंकाराने जे ग्रस्त झालेले आहेत त्यांना पूर्ण पाडाव झाल्याशिवाय त्यांचं हे समाधान होत नाही. विनोबा भावे म्हणतात, मी मारिला चितो शत्रू, मारीन दुसरे हिचे, मी स्वामी आणि मी भोक्ता, सुखी मी सिद्ध मी बळी. बळी म्हणजे बलवान. आता काशीनाथ स्वामी म्हणतात, हा मारिला शत्रू मी या पराक्रमे, साधीन आता इतरांसी संभ्रमे, मी ईश्वरू भोग भूमी सिमी धनी, बळिष्ठ मी सिद्ध सुखी सुरांहुनी. अहो देवांपेक्षा सुद्धा तो स्वतःला श्रेष्ठ समजतो. आणि खरंच आहे ना, सगळ्या देवांना त्यांनी कामाला लावलेलं होतं. रे बापरे. पुढे आठल्य म्हणतात, म्या आजी मारिले हे रिपुगण इतके शेष, जेते उद्याला सर्वांचा ईश तो मी, सुखद विषय जे मी भोगीन त्याला, सत्ता सामर्थ्य माझे बघुनी चकित हे, लोक होतात खास, सौख्याची खाण ती मी, मज सम दुसरा कोण भोगी विलास. तथत्य म्हणतात, रिपू मारिला हा दुजेही वधीन, स्वये ईश मी मीच भोगतान आन, असे सिद्ध मी मीच सामर्थ्यवंत, सुखी मी तसा एकला भाग्यवंत. देशपांडे म्हणतात, शत्रू मारुनी हा टाकिला असे मी, आणि कान्नाही वधीन निश्चये मी, भोग भोगता प्रभू समर्थही असे मी, सिद्ध बळवंतही सौख्यवंतही मी. ही मी म्हणजे सगळं मीच आहे. मी 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 मीच्या पुढे गाडी जातच नाही. शंकराचार्य म्हणतायत, बघूया म्हणता येते का तेवढं, की देवदत्त नामक जिंकण्यास कठीण अशा शत्रूला मी ठार केलेलं आहे. यापुढे दुसऱ्या निर्बल शत्रूंची काय कथा, त्यांनाही मी ठार मारीन. आणि बिचारे गरीब माझं काय करणार आहे, कारण माझ्यासमोर ते गरीब येतच नाही. मीच ईश्वर आणि मीच सर्व विषय भोगणार आहे. सर्व प्रकारे मी सिद्ध आहे
पुत्र पौत्र अन्य नातेसंबंधी यांच्या योगे मी संपन्नही झालो आहे आणि एक साधारण मनुष्य मी नाही आहे. तर मी अत्यंत बलवान आहे, सुखी आहे आणि दुसरं मात्र या भूमीला भारभूत होऊन राहिलो आहे हेही त्याला कळते. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय परये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.